श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनानिमित्त राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक, डेक्कन महाविद्यालयाचा 87वा पुनर्स्थापना दिन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत साजरा, गरीब आणि वंचित लोकांसाठी अतिशय अल्प दरात औषधोपचार देणाऱ्या ताराचंद रुग्णालयाची शताब्दी उत्साहात साजरी, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार S.K. कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक दीपक शिकारपूर लिखित AI युगाचा वेध या पुस्तकाचं प्रकाशन. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नुकताच संवाद साधला. या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. 100वे साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्त्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केलं. राज्यातील स्वायत्त महाविद्यालयं आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे, त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग सुरू करावा असंही ते म्हणाले. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ मिळवून देत सर्व मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं. ते म्हणाले, मला अजून एक आता म्हणजे बघा याच्यामध्ये कुलगुरू मोदयांनी जर लीड घेतलं तर आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो. आता सरांनी असं सांगितलं, निबंध स्पर्धा घ्या. तुमच्या संमेलनाच्या अगोदर मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा युनिव्हर्सिटी प्रायव्हेट आणि आपल्या युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक मुलाला काहीतरी या विषयावर जर आपण लिहायला लावलं, 11वी 12वी पासून अगदी PG पर्यंतच्या विद्यार्थ्याला मराठीतून तुला या 2047च्या विकसित भारताबद्दल काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाटतं हे ती लिही म्हणून जर सांगितलं साहेब, तर ही माझ्या माहितीप्रमाणे जगातली अशी घटना घडेल की करोडो मुलं एका विषयावर आपले विविध विचार मांडतील आणि ते विचार मांडल्यानंतर युनिव्हर्सिटी देखील त्याचा विचार करेल. आधुनिक जगाला सामोरं जात असताना त्यांचे काय पुढे ज्याला आपण NG म्हणतो त्यांच्या, आणि आता नवीन परत एक शब्द आला, त्यांच्या नक्की व्ह्यूज काय हे देखील आपल्याला बघता येतील आणि त्यांच्या मनातलं मातृभाषेबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची भावना आपल्याला कळेल. आणि ही जर स्पर्धा आपण घेतली तर मला असं वाटतं की आता वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो. डेक्कन महाविद्यालयाचा 87वा पुनर्स्थापना दिन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला. भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विचारांची सांगड घालणाऱ्या आभा महाराष्ट्र या क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रमाची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, डेक्कन कॉलेजच्या पुनर्जीवनाच्या व्यापक प्रयत्नात एक महत्वपूर्ण उपक्रमाची घोषणा मला करायची. हा उपक्रम गेले काही दिवस भूपाल पटवर्धनाने आपल्या कुलपतींनी मांडला. शासनामध्ये एखादी गोष्ट घरासारखी लगेच होत नाही ना, त्याचे टप्पे असतात भरपूर. पण त्यांनी ठरवलं की मी सगळ्यांच्या मागे लागून हे निर्णय करून घेणार. तसा तो निर्णय झाला. दॅट डिसिजन इज आभा महाराष्ट्र, अलायन्स ऑफ भारतीय अकॅडमिया फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी एज्युकेशन, म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक ज्ञानशाखा यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रातील स्वायत्त विद्यापीठांची एक शैक्षणिक आघाडी. ही निर्णय झाला आहे, मी आज ते डिक्लेअर करतो. NEP 2020 मधील कलम 10.12 च्या नॉलेज हब संकल्पनेशी सुसंगत पद्धतीने, त्याच्यामध्ये नॉलेज हब ही कन्सेप्ट जी मांडली आहे त्या कल्पनेची सुसंगत पद्धतीने केंद्र कार्य करेल. डेक्कन कॉलेज हे त्याचे अँकर इन्स्टिट्यूशन असेल. आभा महाराष्ट्र म्हणजे केवळ विद्यापीठांचं एकत्र येणं नाही, ही ज्ञानाच्या भिंती दूर करण्याची चळवळ आहे, एक्सचेंज ऑफ नॉलेज.
राज्यातील स्वायत्त विद्यापीठांना एकाच व्यासपीठावर आणून भारत विद्यासारखा 5 वर्षांचा एकात्मिक बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू केला जाईल. डेक्कन कॉलेजला जागतिक दर्जाची राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून पुनरुज्जीवित करणं हा यामागचा उद्देश आहे, असं कुलपती भूषण पटवर्धन यांनी सांगितलं. ते म्हणाले, आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये आपल्या स्वतःच्या संस्कृतीचा अभ्यास, आपल्या स्वतःच्या इतिहासाच्या खऱ्या इतिहासाचा अभ्यास हा जेवढा पाहिजे प्रभावीपणे तेवढा होत नाही. आणि म्हणून या सगळ्या लिबरल एज्युकेशनचा रिफॉर्म करायची गरज आहे, याच्यावरती मी काम करत होतो. गेले वर्षभर जवळजवळ काम करून आणि अनेक तज्ञांशी याच्यामध्ये आम्ही सल्लामसलत करत होतो. भारतातली 5 विद्यापीठं आम्ही निवडली होती की ज्या ठिकाणी असा एक अभ्यासक्रम सुरू करायचा आणि तो लिबरल आर्ट्सचा एक रिवाइव्ह लिबरल आर्ट्सचा प्रोग्राम म्हणून पुढे मांडायचा. आता ही जबाबदारी दिल्यानंतर मी म्हणलं की आता हे राष्ट्रीय स्तरावरती आपल्याला जे करायचं होतं त्याचा पहिला प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये करू. आणि म्हणून आभा जे नाव पूर्वी राष्ट्रीय स्तरावरती होतं ते थोडंसं बदलून त्याला पुढे महाराष्ट्र म्हटलं. आभा महाराष्ट्र, अलायन्स फॉर भारतीय अकॅडमिया फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी एज्युकेशन. त्याच्यामध्ये सगळं काही येतं, आपल्याला काय करायचंय ते. पण मात्र डेक्कन कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्या विद्यापीठामधल्या अतिशय बुद्धिमान आणि अनुभवी व्यासंगी अशा सगळ्या प्राध्यापक मंडळींबरोबर ज्या वेळेला माझ्या चर्चा झाल्या या विषयाबद्दल, त्यावेळेला या पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा बदल झाला. शहराच्या पूर्व भागात गरीब आणि वंचित लोकांसाठी अतिशय अल्प दरात औषधोपचार सोयी पुरवण्यात अग्रगण्य असलेल्या ताराचंद रुग्णालयाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली. रुग्णालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर हुपरीकर यांनी या रुग्णालयाविषयी अधिक माहिती दिली. 100 वर्षापूर्वी पुण्याच्या पूर्व भागामध्ये ताराचंद हॉस्पिटलची स्थापना ही राष्ट्रीय शिक्षण मंडळ, पुणे म्युनिसिपॅलिटी त्यावेळेची आणि राठी कुटुंबीय या तिघांच्या सहकार्याने ही 100 वर्षापूर्वी स्थापना झाली. याचा प्रमुख उद्देश शहरातील गरीब रुग्णांना योग्य या प्रकारची चिकित्सा मिळणं आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालय जे आयुर्वेदाचं शिक्षण देणारं कॉलेज आहे त्याच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग साठी जे हॉस्पिटल लागतं ते अफिलिएटेड हॉस्पिटल म्हणून ताराचंद हॉस्पिटलचा तेव्हा सुरुवात झाली. तेव्हापासूनच पुण्यातले सर्व नामवंत आयुर्वेदाचे आणि ॲलोपॅथी या दोन्ही शास्त्रांमधले जे नामवंत डॉक्टर्स वैद्य होते त्यांनी त्यांच्या सेवा ज्या आहेत त्या ताराचंदला पूर्णतः मोफत अशा स्वरूपात त्या काळापासून दिलेल्या होत्या. आजही गोष्ट चालू आहे. आज काही जण नाममात्र फीस घेतात तरी सुद्धा अतिशय सवलतीच्या दरामध्ये इथल्या रुग्णांना चिकित्साही मिळते. ताराचंद रुग्णालयाशी संलग्न असलेल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाला नुकतीच 93 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता साळवी यांनी अधिक माहिती दिली. राष्ट्रीय शिक्षण मंडळ संचलित टिळक आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना ही 1933 साली झाली आणि 1933 सालापासून 93 वर्ष अशी अविरत आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाला आज जगभरात एक खूप मोठं स्थान प्राप्त झालंय. टिळक आयुर्वेद महाविद्यालय हे स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्याच्या चळवळीतून निर्माण झालेलं, हे टिळकांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं महाविद्यालय असून त्या महाविद्यालयातून उत्तमोत्तम वैद्य जसे पुरुषोत्तम शास्त्री नानल वैद्य, बची लागू असे दिग्गज आयुर्वेदीय तज्ज्ञ ह्या महाविद्यालयातून आम्हाला प्राप्त झाले आहेत. टिळक आयुर्वेद महाविद्यालय हे भारतामध्ये एक अग्रगण्य असं ठरलं जाणारं आयुर्वेद महाविद्यालय आहे. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं पुण्यात पाण्यासाठी चाला अर्थात महा वॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉनमधून देण्यात आला. पोलीस परेड ग्राउंड शिवाजीनगर इथं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री, विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही यावेळी जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार S.K. कुलकर्णी यांचा नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात सत्कार करण्यात आला. कुलकर्णी यांच्या 90निमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले, एखाद्या वटवृक्षाप्रमाणे व्रतस्थ रूपाने आपल्या विचाराकरता आणि विचारामध्येही पण समाज प्रबोधन, समाज शिक्षण, समाज संस्कार या आधारावर आपलं कार्य करत राहणं आणि आपल्या विचाराप्रमाणे जे सत्य असेल ते समाजाप्रती पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न, हे काम आदरणीय कुलकर्णी साहेबांनी आपल्या जीवनात केलं. त्यांनी ही पत्रकारिता अंगीकारली आणि त्यामुळे त्यांनी अतिशय कठीण विषयावर अध्ययन करून त्याची योग्य बाजू समाजासमोर मांडली. परंतु एखादी गोष्ट जी आहे जी समाजापुरता निश्चितपणे गेली पाहिजे आणि समाजासमोर पोहोचली पाहिजे या भावनेतून ज्यांनी जीवनभर पत्रकारिता केली असे फार कमी पत्रकार आहेत आणि त्यामध्ये कुलकर्णी साहेबांचं नाव आहे, हे जास्त महत्वाचं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात झालेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाद्वारे युवा पिढीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षण, बेरोजगारी, महिला सुरक्षा आदी विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वंदे मातरम कृती समितीनं युवा की आवाज हा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमामधून युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवत राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. गेल्या आठवड्यात माहिती तंत्रज्ञान अभ्यासक दीपक शिकारपूर लिखित AI युगाचा वेध या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी भारतीय अंतराळ संशोधनातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद काळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याचा इशारा दिला. पुस्तकाचे लेखक डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता, मानसिक स्वास्थ्य आणि मानवी मूल्य जपण्याची गरज व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, निवृत्ती 60 रिटायरमेंट एज वगैरे असलं काही नाही. तुम्ही यू आर अ कंटिन्युअस लर्नर आणि त्यासाठी तुम्हाला जर इकोसिस्टीम करायची असेल, म्हणजे तुमची 92व्या वर्षी काळजी कोण घेणार? रोग असेल कदाचित, पण तो तुमची काळजी घेईल का? यासाठी चांगली मनोवृत्ती ठेवा, माणसं जोडा, भावभावना याच्यावर लक्ष ठेवा आणि एक लक्षात ठेवा, चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. त्यासाठी सॅक्रिफायसेस करायला लागतात. हे सगळं तुम्ही शिका आणि हे शिकण्याचं काळ कुठला आहे तर विद्यार्थी दशा. जर विद्यार्थी दशेत तुम्ही चांगली व्यक्ती झालात तर माझ्या दृष्टीनं DESचं ते एक ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे की ऑल युअर लर्नर्स शुड बिकम गुड ह्युमन बीइंग्स. AI माणसाची जागा घेऊ शकत नाही. AIचा विवेकपूर्ण वापर करून समाजाला अधिक सक्षम करणं गरजेचं असल्याचं सहलेखिका सुप्रिया बडवे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, भविष्यातील हा जो प्रमुख प्रवाह आहे विद्युत वाहनांचा, त्याच्यासाठी पण AI इज गोइंग टू प्ले अ बिगर रोल आणि त्यासाठी तुम्हाला AIचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. जसं दीपकजींनी सांगितलं की तुम्ही हे शिकून घ्या, पण हे शिकल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि एक्झिक्युशन हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत राहा. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये टेकब्रिज लॅबचं उद्घाटन नुकतंच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन पुणे आणि डिजिटेक रोबोटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्था संयुक्तपणे हा उपक्रम राबवणार आहेत. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर आदी उपस्थित होते. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ज्ञान, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांचा प्रभावी संगम घडवणं आवश्यक आहे असं मत डॉक्टर माशेलकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. संस्था आणि उद्योगातील दरी कमी करणारा टेकब्रिज उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन शिवराज सणस, सीमा चोरडिया आणि डॉक्टर स्वाती महाळंक. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.